नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला असं कधी झालं आहे का की अचानक तुमचं लक्ष वारंवार 444 या नंबरकडे जातं. घड्याळात 4 वाजून 44 मिनिटं दिसत आहेत. एखाद्या गाडीच्या नंबरमध्ये 444 दिसतो. फोन नंबर, बिल, पावती किंवा सोशल मीडियावर कुठेतरी तुम्हाला 444 हा नंबर दिसतो आणि मग मनात प्रश्न निर्माण होतो की हा फक्त योगायोग आहे की 444 किंवा 4444 माझ्यासाठी काहीतरी संदेश घेऊन आला आहे. जर तुम्हालाही 444 किंवा 4444 वारंवार दिसत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत की 444 एंजल नंबरचा अर्थ काय आहे. पण त्याच्या आधी न्यूमरोलॉजीमध्ये 4 नंबरचं काय महत्त्व आहे हे आधी समजून घेऊयात. न्यूमरोलॉजीमध्ये अंक 4 हा स्थिरता म्हणजेच स्थिरपणा, शिस्त, मेहनत, जबाबदारी आणि मजबूत पाया यांच्याशी जोडला जातो. 4 पायांची खुर्ची आपण पाहतो. 4 दिशा आहेत. 4 ऋतूंची कल्पना अनेक संस्कृतीमध्ये आढळते. म्हणजे 4 या अंकामध्ये एक प्रकारची स्टॅबिलिटी असते. म्हणून न्यूमरोलॉजीमध्ये 4 या अंकाला अनेकदा असा संदेश दिला जातो, तुमच्या आयुष्यात जे काही निर्माण करायचं आहे त्याचा पाया मजबूत करा. मोठे स्वप्न पाहणं महत्त्वाचं आहे, पण त्या स्वप्नासाठी रोज एक छोटं पाऊल उचलणं त्याहून महत्त्वाचं आहे. आपल्या भारतीय अंकशास्त्रामध्ये काही पद्धतीमध्ये 4 या अंकाचा संबंध राहू या ग्रहाशी जोडला जातो. राहूला पारंपरिक ज्योतिषात वेगळी आणि रहस्यमय ऊर्जा असलेला घटक मानला जातो. म्हणजे राहूचा विचार केला, राहू किंवा केतू, तर जास्तीत जास्त राहूचा विचार केला तर त्याचं एक वेगळंच वलय आहे. त्यामुळे 4 हा अंक आला की त्याचा वेगळा विचार, अचानक बदल किंवा पारंपरिक मार्गापेक्षा वेगळं काहीतरी करण्याची इच्छा असणारा हा अंक असतो. 4 या अंकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की जग ज्या मार्गाने जाते त्याच मार्गाने जाण्याची गरज नाही. तुमच्यासाठी योग्य मार्ग तुम्ही स्वतः तयार करू शकता, असं याचा अप्रोच असतो. 4 या अंकाचे प्रमुख गुण काय आहे तर स्थिरता आणि मजबूत पाया. आयुष्यात काहीतरी टिकाऊ निर्माण करण्याची ऊर्जा असते अशा अंकामध्ये. आणि ज्यांचा जन्म तारखेचा 4 अंक हा टोटल येतो ना, त्याच्यामध्ये पण त्यांची हीच धारणा असते की आयुष्यात काहीतरी टिकाऊ निर्माण करण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये असते. मेहनत आणि सातत्य या अशा अंकामध्ये किंवा अशा अंकाच्या लोकांमध्ये पटकन परिणाम मिळवण्यापेक्षा सातत्याने प्रयत्न करण्यावरती भर असतो त्यांचा. हे असे लोक फार कष्टाळू असतात, मेहनती असतात. शिस्त आणि नियोजन, त्यांच्याकडे अफाट शिस्त आणि नियोजन असतं. काम पद्धतशीरपणे करण्याची त्यांची प्रवृत्ती असते. प्रॅक्टिकल थिंकिंग असतात. हे लोक भावनेपेक्षा जास्त आपल्या भावनेपेक्षा जास्त व्यावहारिक बाजूचा विचार करतात. म्हणजेच ते प्रॅक्टिकल फार असतात. जबाबदारीच्या बाबतीमध्ये ते कुटुंब, काम आणि जबाबदाऱ्या गंभीरपणे घेतात आणि निभावतात पण. म्हणजे सगळ्यात जास्त ते कुटुंबाची किंवा आपल्या कामाची या जबाबदाऱ्या त्या गंभीरपणे पेलतात. निर्मितीची ऊर्जा त्यांच्याकडे जास्त असते. म्हणजे कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करण्याची त्यांची कॅपॅसिटी जास्त असते. ह्या अंकाची तीच एक खासियत आहे. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात. 444 हा अनेकदा प्रोटेक्शन, स्टॅबिलिटी, सपोर्ट आणि फाउंडेशन या संकल्पनेशी जोडला जातो. म्हणजे हा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही ज्या मार्गावर आहात त्यावर संयम ठेवा आणि तुमचा पाया मजबूत करत राहा, असा आध्यात्मिक अर्थ या नंबरचं महत्त्व आहे. 444 आणि प्रोटेक्शन म्हणजे जर तुम्हाला आयुष्यात एखाद्या कठीण काळातून जावं लागत असेल आणि त्याचवेळी 444 हा वारंवार नंबर दिसत असेल तर एंजल नंबर या संकल्पनेला मानणारे काही लोक त्याकडे कम्फर्टिंग रिमाइंडर म्हणून पाहतात. जणू काही असा संदेश त्यातून मिळतो की घाबरू नका, शांत राहा, तुम्ही एकटे नाही आहे. 444 या नंबरला आपण एक पॉझिटिव्ह रिमाइंडर म्हणून सुद्धा घेऊ शकतो. जसं की घाबरून निर्णय घ्यायचा नाही आहे, स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला पॉझिटिव्हपणे, शांतपणे सामोरं जायचं आहे. तर 444 आणि आपलं लाईफ पाथ. तर कधी आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत करत असतो. महिने जातात, कधी वर्ष जातात, पण परिणाम लगेच मिळत नाही आणि मग मनात विचार येतो, मी चुकीच्या दिशेने तर जात नाहीये ना. अशा वेळी 444ला काही लोक पेशन्स आणि सातत्याचा नंबर मानतात. कारण 4ची ऊर्जा ही इन्स्टंट सक्सेसपेक्षा स्लो आणि स्टेडी प्रोग्रेसशी जोडला जातो. म्हणून 444चा एक सुंदर संदेश असा घेता येईल की तुमची मेहनत वाया जाऊ देऊ नका, पण पाया मजबूत करत राहा. 444 आणि करिअर. आता करिअरबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर जर तुम्ही करिअरमध्ये स्ट्रगल करत असाल आणि तुम्हाला सतत 444 हा नंबर दिसत असेल तर काही आध्यात्मिक संकल्पनेनुसार त्याचा अर्थ कामात स्टॅबिलिटी निर्माण करण्याचा काळ असा घेतला जातो. कदाचित तुम्ही नवीन बिझनेस जर सुरू करणार असाल किंवा करत असाल, तुमचा विचार चालू असेल तर किंवा तुम्ही नवीन जॉब शोधत असाल, कदाचित तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल करायचा असेल तर 444 हा तुम्हाला प्रश्न विचारायला लावू शकतो. माझ्या यशाचा पाया किती मजबूत आहे, माझ्याकडे कोणतं स्किल आहे, माझ्याकडे काय प्लॅनिंग आहे, मी सातत्याने काय काम करत आहे,
माझ्याकडे बॅकअप प्लॅन काय आहे. कारण फक्त इच्छा करून यश मिळत नाही, तर प्लॅनिंग, मेहनत, सातत्य आणि मजबूत फाउंडेशन असं असावं लागतं. आता 444 आणि पैसा. सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 444 दिसत असेल तर पैसे येणार का? मित्रमैत्रिणींनो, फक्त 444 दिसला म्हणून अचानक पैसा मिळेल असा दावा करणं योग्य नाही. पण न्यूमरॉलॉजी आणि एंजल नंबर परंपरेनुसार किंवा या संकल्पनेनुसार 444ला फायनान्शियली स्टॅबिलिटी आणि मजबूत फाउंडेशनशी जोडले जाते. म्हणून जर आपण 444 दिसत असेल तर तो एक प्रॅक्टिकल रिमाइंडर बनवू शकता. म्हणजेच खर्चाकडे लक्ष द्या, बचत करा, तुमचं स्किल वाढवा, उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधा आणि सर्वात महत्त्वाचं, फक्त नशिबावर अवलंबून राहू नका. 444चा सुंदर अर्थ असा घेता येईल की पैशाचा पाया मजबूत करा. 444 आणि लव्ह रिलेशनशिप म्हणजेच प्रेम. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला 444 वारंवार दिसत असेल तर त्याचा संबंध काही आध्यात्मिक संकल्पनेमध्ये स्टॅबिलिटी, विश्वास, कमिटमेंटशी जोडला जातो. नातं फक्त अट्रॅक्शनवर टिकत नाही. नातं टिकवण्यासाठी विश्वास हवा असतो, संवाद हवा असतो, समजूतदारपणा हवा असतो आणि एकमेकांच्याकडे साठी उभं राहण्याची तयारी हवी असते. म्हणून 444 जेव्हा जेव्हा दिसतं तेव्हा रिलेशनशिपमध्ये हाच मेसेज दिला जातो की तुमच्या नात्यांचा पाया मजबूत करा, एकमेकांचं ऐका, समजून घ्या, एकमेकांना वेळ द्या, गैरसमज वाढू देऊ नका, मनातल्या मनात ठेवण्यापेक्षा बोलून दाखवा, रिकामे व्हा. कारण मजबूत नातं अचानक तयार होत नाही, हे रोजच्या छोट्या छोट्या कृतीमधून तयार होत असतं. तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला 44 हा नंबर दिसत असल्यास त्याचा अर्थ असा असू शकतो की माझ्या आयुष्यामध्ये सोलमेट येणार आहे असा निष्कर्ष करण्याची गरज नाही. त्याऐवजी 444चा संदेश स्वतःकडे वळवता येतो. मला स्वतःसोबतचं नातं किती मजबूत करायचं आहे, माझं स्वतःवर किती प्रेम आहे, माझ्या बाउंड्रीज काय आहेत, मला माझी किती किंमत आहे. कारण दुसऱ्या व्यक्तीबरोबरचं नातं मजबूत होण्याआधी मला स्वतःबरोबरचं नातं मजबूत करणं फार महत्त्वाचं वाटतं. 444 आणि फॅमिली याचा विचार केला तर घर, कुटुंब आणि सुरक्षिततेच्या भावनेशी देखील लावला जातो. कुटुंबात काही समस्या असतील आणि तुम्हाला 444 नंबर दिसत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की आपल्या जवळच्या नात्यांना वेळ द्या. कधीकधी घरासाठी आपण पैसे कमावतो पण त्या घरातील लोकांसोबत वेळ घालवायला विसरतो. म्हणून 444कडे रिमाइंडर म्हणून बघता येईल की तुमच्या आयुष्यात जे खरंच महत्त्वाचं आहे त्याचा पाया मजबूत करा. 444 आणि आध्यात्मिकता. आपण मेडिटेशन करतो, पॉझिटिव्ह थिंकिंग करतो, मॅनिफेस्टेशनबद्दल ऐकतो, पण यासोबत ग्राउंडिंग देखील आवश्यक आहे. फक्त स्वप्न पाहू नका, या स्वप्नासाठी प्रॅक्टिकल ॲक्शन घ्या. फक्त मॅनिफेस्टेशन करू नका, त्यासाठी मेहनतही करा. फक्त पॉझिटिव्ह विचार करू नका, चुकीच्या वेळी ओळखून त्यात बदलही करा, चुकीच्या गोष्टी ओळखून त्यात बदलही करा. असा हा प्रॅक्टिकल संदेश देणारा 44 हा अंक आहे किंवा नंबर आहे. तर आज तुम्हाला हा व्हिडिओ पाहून ऐकून कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला इथून पुढचे पण जे काही एंजल नंबरचे सिरीज म्हणजे मी अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझे व्हिडिओज तुम्ही कोणत्या ना कोणत्या आपल्या जवळच्या लोकांना सेंड करा, ज्याच्यामुळे त्यांना आपल्या आयुष्यामध्ये स्टक झालेल्या गोष्टींमध्ये त्यांना त्याचा काहीतरी फायदा मिळेल. थँक्यू सो मच.